महापालिका निवडणुकांचा धुरळा उडालेला आहे आणि आता प्रचाराचे ढोल निनादायला लागलेले आहेत। सगळीकडे आरोप प्रत्यारोप, एकमेकांवर होत असलेली टीका टिप्पणी, त्याचबरोबर शब्दांच्या होत असलेल्या कोट्या, आश्वासनांची खैरात, सगळ्याच राजकीय पक्षांच्या होत असलेल्या सभा, हे सगळं काही आपल्याला सेकंदाला बघायला मिळतंय। या सगळ्या निवडणुकीच्या वातावरणामध्ये एका गोष्टीची अगदी पिन पॉइंटेड चर्चा सगळ्या राजकीय विश्लेषकांकडून, राजकीय पक्षांकडून, सत्ताधारी विरोधक सगळ्यांकडून ते म्हणजे ठाकरे ब्रँड। आणि ह्याची चर्चा अशासाठी होतीये कारण अनेक वर्षांनंतर ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत आणि या ठाकरे ब्रँडची चर्चा या निवडणुकीच्या निमित्ताने सर्वाधिक आपल्याला बघायला मिळतेय। शिवसेनेचं विभाजन झाल्यानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या निवडणुकीमध्ये एकत्र आलेत। अर्थात त्यांचे विरोधक हे राजकीय युती म्हणतायत, मतोमिलन असल्याचं म्हणतायत, पण ठाकरे मात्र सांगताना त्याबद्दल काही वेगळंच सांगतायत। हे सगळं काही आणि त्याचबरोबर शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचं राजकारण, मनसे या पक्षाचं राजकारण हे नेमकं कुठल्या दिशेने चाललेले आहेत, अनेक बदल ह्या महापालिका निवडणुकीच्या निमित्तानं आपल्याला बघायला मिळतात। त्या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नेते आणि राज्याचे माजी मंत्री अनिल परब। परबजी, स्वागत आहे आपलं पुढारी न्यूज मध्ये। अनिल परब हे या निवडणुकीच्या निमित्ताने खूप चर्चेत आलेले आहेत कारण तिकीट वाटपाच्या दरम्यान अनिल परब यांची थोडीशी नाराजी समोर आलेली होती। अनिल परबजी यांना वांगणकर यांच्या तिकिटासाठी ते आग्रही होते, मात्र त्या ठिकाणी वरुण सरदेसाई यांनी आपलं वजन टाकलं आणि त्यांच्या नजीकच्या, त्यांच्या निकटवर्तीयांना त्या ठिकाणी तिकीट दिलेलं होतं। त्यामुळे आता अनिल परब नाराज असल्याच्या चर्चा सुद्धा मध्यंतरीच्या काळात होत होत्या आणि आता ही नाराजी अजूनही कायम आहे का? शिवसेनेच्या गोटात नेमकं काय घडतंय? मनसेच्या नाराजीच्या चर्चा समोर आहेत। या ठाकरे बंधूंच्या युतीमध्ये सगळं काही आलबेल आहे का? हे असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। आणि या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये ठाकरेंचं नाव सर्वाधिक चर्चेत येतंय, मात्र मुंबई पलीकडे या ठाकरेंच्या पक्षाचं काय? मुंबई पलीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं काय? मनसेचं काय? मुंबई बाहेरच्या महापालिकांवरती ते कॉन्सन्ट्रेट करणार आहेत का? मुंबईसाठी त्यांची खास स्ट्रॅटेजी नेमकी काय असू शकते? हे सगळं काही आपल्याला बोलायचं आहे। ठाकरेंचा प्रचार एका वेगळ्या पद्धतीने सुरू झालेला आहे। राजकीय सभांच्या ऐवजी ते थेट शाखा भेटी देत आहेत। ठाकरे आता कार्यकर्त्यांमध्ये उतरलेले आहेत। मॅन टू मॅन कॉन्टॅक्ट त्यांचा सुरू झालेला आहे। आपल्या कार्यकर्त्यांपर्यंत ते थेट पोहोचतायत। जो आरोप करत शिंदे आणि त्यांचे काही शिलेदार त्यांच्यापासून वेगळे झाले होते की ठाकरे कार्यकर्त्यांना वेळ देत नाहीत, तेच ठाकरे आज कार्यकर्त्यांमध्ये उतरून प्रचार करताना आपल्याला दिसतायत। आणि ही सगळी प्रचाराची बदललेली स्ट्रॅटेजी नेमकी काय आहे? नेमकी कशासाठी आहे? हे सगळं काही आपल्याला पाहायचं आहे। ठाकरेंसमोर सगळ्यात मोठं आव्हान आहे ते म्हणजे शिंदेची शिवसेना आणि भाजप यांच्या युतीचं। आणि या युतीच्या संदर्भात शिवसेना हे आव्हान कसं पाहते? अनेक प्रश्न आहेत आणि त्याच प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे ज्येष्ठ नेते अनिल परब आपल्यासोबत आहेत। अनिल परबजी, आपलं स्वागत आहे। सगळ्यात पहिला मी थेटच प्रश्न घेते, ताजा विषय आहे त्याच्याकडे आपण वळूया, ते म्हणजे ठाकरेंच्या सभा। या सभा रद्द करण्यात आल्या आणि दोन्ही ठाकरे थेट शाखांमध्ये जाऊन, कार्यकर्त्यांमध्ये जाऊन प्रचार करतायत। ही स्ट्रॅटेजी अचानक का बदलण्यात आली? ही स्ट्रॅटेजी बदललेली वगैरे काही नाही आहे, प्रचाराचा एक भाग आहे। बर, आपल्याला माहिती आहे की मुंबई महानगरपालिका म्हणजे 227 वॉर्ड आहेत। हो, आणि 227 वॉर्ड मध्ये प्रत्येक वॉर्डात जाऊन सभा घेणं काही शक्य होत नाही। खरंय। आणि साधारण सभेचं जे स्वरूप असतं विधानसभेच्या वेळेला किंवा लोकसभेच्या वेळेला, ती एका विधानसभेत एक सभा होऊ शकते, एका लोकसभेत एक सभा होऊ शकते किंवा दोन सभा होऊ शकतात। बर, परंतु 227 वॉर्डामध्ये ठाकरेंनी सभा घेणं हे काही शक्य होणार नाही आणि तेवढं ते म्हणजे संयुक्तिक देखील नाहीये। आणि म्हणून असा निर्णय घेण्यात आला की सभा घेण्यापेक्षा प्रत्येक शाखेला, प्रत्येक कार्यकर्त्याला जर उद्धव साहेब पर्सनली 1 to 1 भेटले, शाखेत जाऊन भेटले, तर आमचा कार्यकर्ता अजून चार्ज होईल, तो अजून जोमाने कामाला लागेल। हा या भेटीमागचा उद्देश आहे।
लोकांपर्यंत थेट पोहोचण्याचा प्रयत्न या शाखा भेटींच्या माध्यमातून उद्धव ठाकरे हे करतायत. नगरपंचायतीच्या वेळेला ज्या वेळेला असाच प्रश्न विचारलेला होता त्यावेळेला आपल्याच काही पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी सांगितलं होतं की ठाकरेंना घराबाहेर पडायची गरज नाहीये, ठाकरेंनी फक्त मुंबईमधनं कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करावं, आम्ही स्थानिक पातळीवरचे नेते इथे डोर टू डोर जाऊन आम्ही प्रचार करू आणि कार्यकर्त्यांमध्ये ठाकरेंनी जो उत्साह आमच्यात दिलाय तो आम्ही त्यांच्यामध्ये फुंकू, असं नगरपंचायतीच्या वेळेला तुमच्याच पक्षाचे ज्येष्ठ नेते सांगत होते. सभांमधून कार्यकर्त्यांमध्ये उत्साह फुंकणारे ठाकरे आता त्यांना शाखांमध्ये येऊन डोर टू डोर प्रचार करावा लागतोय. राजकीय विश्लेषक या सगळ्याकडे भुवया उंचावून पाहतायत. अशी वेळ ठाकरेंवर का आली असा प्रश्न विचारला जातोय. अनिल परबजी. नाही, अशी वेळ ठाकरेंवर आलेली नाहीये. प्रचाराची पद्धत, प्रचाराचं तंत्र हे प्रत्येक निवडणुकीत बदललं जातं. सगळ्यात महत्वाचं असं आहे, नगरपंचायत आणि नगर परिषदा या निवडणुका आजपर्यंत शिवसेनेने पक्षाच्या वतीने कधीच लढल्या नव्हत्या ना कुठल्याच पक्षाने लढल्या होत्या. या निवडणुका गावकी आणि भावकी या दोन गोष्टींमध्ये असायच्या. या वेळेला आता बीजेपीला भस्म्यारोग झालाय निवडणुकीचा. ते प्रत्येक निवडणूक लढू इच्छित आहेत. प्रत्येक निवडणुकीत पैसे वारेमाप ओपून शिंदे गट आणखीन बीजेपी यांना प्रत्येक ठिकाणी सत्ता आपल्यालाच हवी अशा प्रकारचा रोग जडलाय. आणि ह्या रोगापोटी त्यांनी नगरपंचायती, नगर परिषदा या निवडणुका ज्या गावकी भावकीमध्ये लढल्याचा स्थानिक पातळीवरती लढल्या जातात याला देखील पक्षीय स्वरूप दिलं. मुंबई महानगरपालिका असेल, जिल्हा परिषदा असतील, ह्या पक्षाच्या लेवलला लढल्या जातात. आता मुंबई महानगरपालिका किंवा इतर महानगरपालिका या आम्ही पक्षाच्या लेवलला लढतोय. प्रचाराचं तंत्र यावेळेला थेट लोकांमध्ये किंवा कार्यकर्त्यांमध्ये जाण्याचं अवलंबलं तर ही काही वेळ नाही. आम्ही वेळ ठरवतो आणि त्याच्याप्रमाणे आम्ही आमचे कार्य करत असतो. पण म्हणजे अशा प्रकारे थेट लोकांमध्ये जर ठाकरे उतरणार असतील तर मुंबईमधले 227 वॉर्ड जर उरलेल्या दिवसात पूर्ण होतील, मग बाकीच्या महापालिकांचं काय? तिथे प्रचार कसा होणार? की तिथे ठाकरे उतरणारच नाहीत प्रचारात. बाकीच्या महानगरपालिकांमध्ये देखील ठाकरे जाणार आहेत. आता उद्धव साहेब नाशिकला जाणार आहेत, उद्धव साहेब संभाजीनगरला जाणार आहेत, उद्धव साहेब पुण्याला जाणार आहेत, उद्धव साहेब सोलापूरला जाणार आहेत, म्हणजे बाकीच्या महानगरपालिकांमध्ये देखील जाणार आहेत. आणि तिकडचे स्थानिक नेते देखील आहेत तिकडची जबाबदारी घ्यायला. उद्धव ठाकरेंचा कार्यक्रम तयार झालेला आहे, तो आपल्याला यथावकाश कळेलच. परंतु मुंबई सोडून बाहेर देखील त्यांच्या सभा आहेतच की. या पर्टिक्युलरली या निवडणुकांमध्ये सगळ्यांची जी एक क्युरिओसिटी होती ती म्हणजे ठाकरे बंधूंच्या एकत्रित सभा आणि त्या सभांचा झंझावात. आणि अपेक्षित होतं की तो झंझावात असेल कारण ती ठाकरी शैली राज ठाकरेंची सुद्धा आणि उद्धव ठाकरेंची सुद्धा, आणि ती अपेक्षा कुठेतरी उंचावलेली असताना अशा सभा तुम्ही रद्द करताय. हिरमोड झालेला आहे तुमच्या कार्यकर्त्यांचा असं नाही वाटत? विशेषतः आता टीव्ही माध्यमांमधून ज्या वेळेला राज्यभर हा प्रचाराचा शब्द जाऊ शकतो. दोन गोष्टी नीट समजून घ्या. ठाकरे शाखांमध्ये जात आहेत, दोन्ही भावंड एकत्र जात आहेत, दोन्ही भावंड एकत्र फिरतील, शाखांमधनं फिरतील. अमित ठाकरे, आदित्य ठाकरे एकत्र फिरतील. त्याच्यामुळे आमच्या कार्यकर्त्यांना जो काय आम्हाला मेसेज द्यायचा आहे आणि ही युती खालपर्यंत जी झिरपली पाहिजे ती नेण्याचं काम हे दोन्ही ठाकरे बंधू व्यवस्थित करतायत. सभांमधनं भाषणं जातात ही बरोबर आहे, परंतु तशा सभा मुंबईत आहेत, तशा सभा नाशिकला आहे, तशी सभा पुण्यात आहे, तशी सभा सोलापूरमध्ये आहे. या सगळ्या शहरांमध्ये देखील ठाकरे बंधू एकत्र जाणारच आहेत की. आरोप तुमच्यावर केला की कार्यकर्ते गोळा होणार नाहीत म्हणावे तेवढे, तुमची ताकद दिसणार नाही, पितळ उघडं पडेल निवडणुकीच्या आधी म्हणून सभा रद्द केल्या असा भाजपने तुमच्यावर आरोप केला. एकदा दोन्ही ठाकरेंना गर्दीची कधीच कमी नाहीये आणि आम्हाला भाड्याने देखील माणसं आणावी लागत नाहीये. आजपर्यंत शिवसेनेला हे बाळासाहेबांचं वरदान आहे की शिवसेनेला म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरेंना, राज ठाकरेंना सभांना माणसं भाड्याने आणावी लागत नाही, पैसे देऊन आणावी लागत नाही. त्यामुळे हे दोन्ही भावंडांनी आतापर्यंत जेवढ्या सभा घेतल्या असतील कधी भाड्याने लोक आणले नाहीत. याच्या पुढे देखील ज्या सभा होतील, मुंबईत सभा होतील ना, मुंबईत सभा होणारच आहे, परंतु गल्लीवरती, नाक्यावरती, प्रत्येक टाक्यावरती सभा घेणं शक्य नाहीये. आणि त्यामुळे एकच भीमटोला किंवा एकत्र दोघांनी सभा घेणं ही सभा ठरली आहे. त्याचबरोबर हे दोघे भाऊ एकाच वेळेला शाखेत जात आहेत,
वेगवेगळ्या शाखेत जात आहेत. शाखांमध्ये जाऊन कार्यकर्त्यांमध्ये देखील उत्साह निर्माण करण्याची जबाबदारी दोघांनी घेतलेली आहे आणि मला असं वाटतं की त्याप्रमाणे ते काम चालू आहे. बर, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे याच्यामध्ये राज ठाकरेंची आक्रमक शैली सगळ्यांना माहितीच आहे. काकणभर त्यांची शैली ही जास्त आक्रमक आहे असं महाराष्ट्र म्हणतो. पण यावेळेला ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर राज ठाकरे म्हणावे तेवढे आक्रमक दिसत नाहीयेत. इव्हन एकत्र ज्या पत्रकार परिषदा झाल्या त्यात सुद्धा मोस्ट ऑफ द टॉकिंग बरंचसं बोलणं हे उद्धव ठाकरे करतायत. राज ठाकरे बऱ्यापैकी शांत आहेत, असं का? ते मोठे भाऊ आहेत, सीट आम्ही जास्त लढवतोय. राज ठाकरे ज्यावेळेला बोलायचं त्यावेळेला तर नक्कीच बोलतील. आज त्यांचा पहिला इंटरव्ह्यू देखील आहे, जॉईंट इंटरव्ह्यू आहे, तो देखील आता पब्लिश होईल. त्याच्यामुळे ठाकरेंना जे काय बोलायचंय ते त्यांच्या वेळेप्रमाणे त्यांच्या हिशोबाने जेव्हा पाहिजे तेव्हा बोलतात आणि ते प्रचार कसा करायचा किंवा कसं लोकांपर्यंत पोचायचं या दोघी भावांना चांगलं माहिती आहे. त्यामुळे कोणाची आक्रमकता कमी आहे, कोणाची जास्त आहे. बघा, एखादी जेव्हा टीम खेळते त्यावेळेला टीमची एक स्ट्रॅटेजी असते. कोणी ऑफेन्सिव्ह खेळायचं, कोणी अटॅकिंग खेळायचं, कशा पद्धतीने टीमचा कॅप्टन नेहमी ठरवत असतो. त्याप्रमाणे निवडणूक हे देखील हा स्ट्रॅटेजीचा भाग आहे आणि त्याच्याप्रमाणे हे काम बरोबर चाललेलं आहे असं माझं मत आहे. बर, मनसेच्या गोटात नाराजी आहे असं कळतंय. म्हणजे आता संतोष धुरी ज्यांना तिकीट नाकारलं ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. आणखीन एक मनसेचा मोठा नेता भाजपच्या वाटेवर आहे असं चर्चा कानावरती येत आहेत. चर्चा असतील त्या पुढे काय होईल ते समोर येईलच. मात्र मनसेच्या एकूण कार्यकर्त्यांची बॉडी लँग्वेज, इनफॅक्ट राज ठाकरेंच्या बॉडी लँग्वेज बद्दल चर्चा झालेली आहे. ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे विरोधकांवर तुटून पडतायत, राज ठाकरे तसं करताना दिसत नाहीत. त्यामुळे मनसेच्या गोटात एकूण नाराजी आहे या सगळ्या युतीबद्दल. त्यांचा हिरमोड झालाय अशी एक चर्चा आहे. नाही, युती ज्या वेळेला पहिल्यांदा होते त्यावेळेला काही जागा हक्काच्या सुटतात, जागांची देवाणघेवाण होते. मला मान्य आहे की काही वेळेला चांगल्या कार्यकर्त्यांना आपण तिकीट देऊ शकत नाही, परंतु जेव्हा युती होते त्यावेळेला ह्या सगळ्या गोष्टी होत असतात. आम्ही भारतीय जनता पक्षाबरोबर ज्या वेळेला पहिल्यांदा युती केली किंवा त्याच्यानंतर काही वेळेला या जागांच्या अदलाबदलीमध्ये काही चांगले वॉर्ड सुटतात आणि एखादा चांगला कार्यकर्ता असतो जो तिकडे सतत काम करत असतो. वॉर्ड सुटल्यामुळे त्याच्यावर कधी कधी अन्याय होतो, ही गोष्ट काय आम्ही नाकारत नाही. परंतु ज्यावेळेला युती करायची असते त्यावेळेला ती लार्जर इंटरेस्ट मध्ये केली जाते, ते परसेप्शन बनवण्यासाठी केली जाते. त्यामुळे असं छोटं मोठं नुकसान हे प्रत्येक वॉर्डामध्ये होत असतं. त्यामुळे मला असं वाटतं की काही वेळेला कार्यकर्त्यांनी देखील आपल्या नेत्याचं मन ओळखून समजून घेतलं पाहिजे. तिकिटावरनं विषय निघालाय तर वांगणकरांना तिकीट देण्यावरून तुमची नाराजी मध्यंतरीच्या काळात समोर आलेली होती. तुम्ही इच्छुक होतात वांगणकरांना तिकीट मिळावं, यासाठी तुम्ही खूप प्रयत्नही केले. मात्र उद्धव ठाकरेंनी त्यांचं वजन वरुण सरदेसाई यांनी ज्या उमेदवाराचं नाव पुढे केलं त्यांच्या पारड्यात टाकलेलं आहे. अजूनही नाराजी आहे तुमची? काय, ह्या सगळ्या मीडियातल्या बातम्या आहेत. मी नाराजी आहे, मी तुमच्या समोर उभा राहून शिवसेनेची बाजू मांडतोय. जर नाराजी असली असती तर मी तुमच्यासमोर शिवसेनेची बाजू मांडायला बसलो असतो का? आणि मी बाळासाहेबांचा कार्यकर्ता आहे. बाळासाहेबांनी काही माझ्यावर संस्कार घडवलेले आहेत आणि पक्षाच्या समोर एखादी बाजू ठेवणं याला नाराजी म्हणत नाही. फक्त याला मीडिया जी काय मसाला लावून फोडणी देते ती चुकीची आहे असं माझं मत आहे. माझं आणि वरुण सरदेसाईचं कुठलंही भांडण झालं नाही आणि तसं होण्याची काही शक्यताही नाही आहे. परंतु सतत हा प्रयत्न केला जातो आणि हा मीडियाच्या माध्यमातूनच केला जातो. ही चर्चा मीडियामध्येच आहे. पण वांगणकरांना उमेदवारी मिळायला हवी होती. मिळायला हवी होती कारण ते नगरसेवक होते आणि म्हणून मी बाजू मांडली. आता पक्षाने एखादा निर्णय घेतला तर पक्षाचा निर्णय मला मान्य करावाच लागेल. प्रत्येक वेळेला मी म्हणतो तसंच होईल असं नाहीये. पक्ष काही ज्या वेळेला निर्णय घेतो तर पक्ष शिस्तीप्रमाणे पक्षाचा निर्णय मान्य करावाच लागतो आणि तो मी आतापर्यंत बऱ्याच वेळा केलेला आहे. उद्धव ठाकरे पक्ष मुंबई बाहेरच्या महापालिकांकडे कशी त्यांची स्ट्रॅटेजी असणार आहे? म्हणजे आता असं दिसतंय की दोन्ही ठाकरे मुंबईमध्ये कन्फाइंड आहेत.
म्हणजे ते राजकारण मुंबईमध्ये त्यांचं वजन जास्त वापरलं जातंय, मुंबई बाहेरसाठी त्यांना वेळ नाही असं असं नाहीये, नीट समजून घ्या. नक्कीच मुंबईमध्ये जास्त वजन वापरलं जातं, कारण मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे. मुंबई ही काही राज्यांपेक्षा मोठी आहे. मुंबई जगातल्या काही प्रमुख शहरांपैकी आहे. साहजिक अशा शहरामध्ये शिवसेनेची सत्ता असावी ही तिकडच्या नागरिकांची इच्छा आहे. आणि आता 9 वर्षानंतर निवडणुका होऊ घातल्या आहेत, त्यामुळे साहजिक तिथे थोडंसं लक्ष जास्त असणं हे स्वाभाविक आहे. याच्यात काय वेगळं आहे असं मला वाटत नाही. आणि बाहेरच्या महानगरपालिका आहेत तिथे पक्षाने आपले प्रमुख नेते तिकडे ठेवलेले आहेत ना, ते प्रमुख नेते त्या महानगरपालिकांचं काम करतायत. पण म्हणजे मुंबईला झुकतं माप. मग नाशिककरांचं काय? नाशिककरांची इच्छा असेल इथं ठाकरेंनी यावं, आमच्यासाठी वजन टाकावं, त्याचं काय? पुण्याचं काय? नाशिकमध्ये देखील आता काल नाशिकमध्ये देखील संजय राऊत साहेब गेले होते. नाशिकमध्ये देखील त्यांनी सभा घेतल्या. उद्धव ठाकरे देखील नाशिकमध्ये सभा घेत आहेत. याचा अर्थ त्यांचं लक्ष नाही असं कसं आपण म्हणू शकता? आपण असं म्हणूच शकत नाही की नाशिकमध्ये लक्ष नाहीये, पुण्यामध्ये लक्ष नाहीये, सोलापूरला लक्ष नाहीये. तिकडे त्यांच्या सभा होणारच आहेत. पण त्याचबरोबर मुंबईमध्ये देखील, कारण मुंबई मी जसं सांगितलं, मुंबई हे आर्थिक केंद्र आहे देशाचं. आणि या देशाच्या आर्थिक केंद्रावरती शिवसेनेची सत्ता गेले 25 वर्षे आहे. आणि ती अबाधित ठेवण्यासाठी का प्रयत्न केले जाऊ नये? बर, शिवसेनेची झालेली पक्ष विभागणीनंतरही पक्षाचे अनेक खंदे शिलेदार पक्षाला सोडून जाणं, अनेक कार्यकर्ते माजी नगरसेवक सोडून जाणं, या सगळ्यामध्ये ठाकरेंना आपली ताकद मुंबईसाठी जरा जास्त वापरावी लागते. भाजपने मुंबईभोवती असं आपलं राजकारण विणलेलं आहे की ठाकरेंना मुंबईत कन्फाईन करून ठेवले, असं काही राजकीय विश्लेषक म्हणतात. त्याकडे कसं बघताय? बघा, असं आहे की भाजपा असेल किंवा शिंदे गट असेल, हे केवळ पैशाच्या ताकदीवरती, सत्तेच्या ताकदीवरती राजकारण करतायत. लोकांना आमिष देऊन फोडणं, लोकांना पैसे देऊन फोडणं, लोकांना दमदाटी करणं, भीती दाखवणं. राहुल नार्वेकरांसारखा अध्यक्ष म्हणजे मतदान केंद्रावरती जातो किंवा इलेक्शन ऑफिसमध्ये जातो आणि तिथे दादागिरी करतो, हे सगळं आपण उघड्या डोळ्याने बघताय. आता ह्या सगळ्याला तोंड द्यायचं तर मुंबई ही जागा आहे की जिकडून आपण जे काही करतो ते अख्ख्या राज्यभर जातं, अख्ख्या देशभर जातं. आणि म्हणून या प्रत्येक गोष्टीला उत्तर किंवा या प्रत्येक गोष्टीचा समाचार हा मुंबईत बसूनच घ्यावा लागतो. बर, आता तुमच्या समोर सगळ्यात मोठं आव्हान मुंबईमध्ये जे आहे ते म्हणजे शिंदेची शिवसेना आणि भाजप यांची युती. उद्धव ठाकरे यांचा पक्ष आणि मनसे यांचा जो ठाकरे ब्रँड आहे, हा ठाकरे ब्रँड या महायुतीला कसं तोंड देणार आहे? तुमची स्ट्रॅटेजी काय असणार? बघा, स्ट्रॅटेजी काय असते, ही स्ट्रॅटेजी कधी लढाईत सांगत नाही. लढाईत निर्णय काय होतो ते बघायचं असतं. पहिली तर गोष्ट म्हणजे बाळासाहेबांचं या मुंबईवरती, महाराष्ट्रावरती प्रेम आहे. आणि बाळासाहेबांचे 2 वारस हे मुंबई सांभाळण्यासाठी पुढे आलेले आहेत. त्याच्यामुळे तमाम मराठी म्हण, महाराष्ट्रीयन म्हण, ज्यांना असं वाटतं की मुंबई वाचली पाहिजे, ही अडाणीच्या घशात गेली नाही पाहिजे, आपलं इकडे अस्तित्व टिकलं पाहिजे, हे सगळे लोक आज ठाकरेंच्या पाठीशी मजबूतीने उभे आहेत. आणि ज्या लोकांना असं वाटतं की मुंबई ही ठाकरेंनी व्यवस्थित सांभाळली, 25 वर्ष त्यांच्या हातात मुंबई होती, कुठल्याही प्रकारचा तेढ, कुठल्याही प्रकारची जातीय द्वेष किंबहुना असुरक्षा या मुंबईत आतापर्यंत कधी कोणाला वाटली नाही. आणि म्हणून बाहेरच्या लोक मोठ्या प्रमाणात मुंबईत येऊन धंदा करू लागले. आमचं म्हणणं असं आहे की मुंबईवरती जो प्रेम करतो, मुंबई ज्याला वाटते की आपलीशी आहे, मुंबईचं भलं व्हायचं ज्याची इच्छा आहे, अशा सगळ्या मराठी लोकांना ठाकरे ब्रँड हा त्यांचा आधार वाटतो. आणि म्हणून ठाकरे ब्रँड टिकवण्यासाठी तमाम मराठी म्हणजे जातीने मराठी नाही, मनाने मराठी, जो मराठीसाठी झटतो, जो महाराष्ट्रात मराठी टिकावी म्हणून लढतो, ज्याला मुंबईवरती प्रेम आहे, जो मुंबईसाठी काही करू इच्छितो, अशा लोकांना आम्ही आवाहन केलेलं आहे. आणि मला असं वाटतं त्या आव्हानाला पूर्णपणे ते साथ देतील आणि पुन्हा एकदा
शिवसेनेच्याच हाती म्हणजे उद्धव ठाकरेंच्या हाती हा शिवसेनेचा भगवा देतील. पण हे एवढं आव्हान, हा एवढाच निवडणुकीचा मुद्दा तुम्हाला पुरेल असं वाटतंय? कारण समोर असलेले भाजप आणि शिवसेना, शिंदेंची शिवसेना हे जे आहेत त्यांच्याकडे आज रस्त्यांचे मुद्दे आहेत, पाण्याचे मुद्दे आहेत, तुमच्यावरती अनेक भ्रष्टाचारांचे आरोप ते करत आहेत, अनेक मुद्दे आहेत, हिंदुत्वाचा मुद्दा आहे, मराठीचा मुद्दा ते सुद्धा लावून धरतायत. अशा वेगवेगळ्या मुद्द्यांवरनं ते खेळत असताना तुम्ही केवळ मुंबई वाचवायच्या एवढ्या एका भावनिक आवाहनावरती ही निवडणूक लढताय, पुरेसा आहे हा मुद्दा असं वाटतं का? तुम्ही आमचा वचननामा वाचला नाही वाटतं. मुंबई मॉडेल काय होतं ते तुम्ही बघितलं नाही वाटतं. आम्ही केवळ मुंबई वाचवा या गोष्टीवरती निवडणूक लढत नाही आहे. मुंबईच्या विकासाचा प्लॅन आम्ही दिला आहे की मुंबईसाठी आम्ही काय करू इच्छितो. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की आतापर्यंत जेवढी वचनं मुंबईला आम्ही दिली ती सगळे वचननामे तुम्ही काढून बघा. एखाद दुसरं सोडलं तर 100% वचननामा हा पूर्ण केलेला आहे शिवसेनेने गेल्या 25 वर्षामध्ये. त्यामुळे आम्ही केवळ एका गोष्टीवरती लढत नाही, आम्ही करून दाखवलं, हे आम्हीच केलं आणि आम्ही हे करणं शक्य झालं. अशा वेगवेगळ्या बॅनर खाली आम्ही ह्या निवडणुका लढलेलो आहोत आणि लोकांनी त्याला प्रतिसाद दिलेला आहे. आणि आता तुम्ही बघितलं की आम्ही केलेली कामं आम्ही रस्त्यावरती लोकांना दाखवतोय की होय आम्ही हे केलं. आणि जे केलंय ते दाखवून लोकांकडनं मतं मागतोय. आम्ही कुठेही मान खाली घालून मतं मागायला जात नाहीये. आम्ही ताठ मानेने लोकांकडे जातोय. बर, मुंबईच्या महापौर पदावरनं सध्या जोरदार वाकयुद्ध सुरू आहे तुमच्यामध्ये आणि तुमच्या विरोधकांमध्ये. हिंदू होणार की मराठी होणार, खरंच गरज आहे या वादाची? उकरून कोण काढतंय हा वाद? मुंबईची अस्मिता हा देखील एक मोठा विषय आहे. आणि मुंबईचा महापौर मराठी झाला, जसं काल राज ठाकरेंनी सांगितलं की बडोद्यात मराठीशाही होती, तरी देखील गुजरातीच का होतो तिथे महापौर? त्यांना कोण कधी हा प्रश्न विचारत नाही. मुंबईमध्येच हे प्रश्न विचारले जातात. मुंबईचा महापौर जर मराठी असेल तर मराठी असेल, हिंदू असेल. आणि आम्ही जसं सांगितलं की मराठी म्हणजे आमची मराठीची व्याख्या आम्ही तुम्हाला सांगितलेली आहे. पण मराठी म्हणजे मग तो कुठल्याही धर्माचा चालेल असं म्हणताय तुम्ही? मराठी म्हणजे आम्ही तुम्हाला परत सांगितलं की मराठी म्हणजे मराठीच. जो मुंबईवर प्रेम करतोय, ज्याने मुंबईसाठी आपलं काम केलेलं आहे, जो मुंबईसाठी झटतोय तो मराठी. काँग्रेसने या निवडणुकीत तुमच्यापासून जी फारकत घेतली ती फारकत घेण्यामागचं एक मुख्य कारण त्यांनी सांगताना सांगितलं की राज ठाकरेंना तुम्ही जवळ केलंय, तो त्यांचा मुद्दा असू शकतो. एक मोठं कारण जे होतं त्याच्यामध्ये की काँग्रेसचे मतदार शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाकडे येत आहेत, पण शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचा काँग्रेसला मतांच्या बाबतीत फारसा उपयोग होत नाही. काँग्रेस तुमचा मित्र तुमच्या सोबत राहू शकला नाही या निवडणुकीमध्ये. जर असं असलं असतं तर वर्षा गायकवाड खासदार झाल्या नसत्या. वर्षा गायकवाड खासदार कशा झाल्या? शिवसेनेने मतं टाकली म्हणून झाल्या ना. ही सगळ्यांनी मतं टाकली म्हणून झाल्या. माझं मत असं आहे की काँग्रेसला जर मनसे बरोबर आहे म्हणून शिवसेनेबरोबर त्यांना आघाडी करायची नव्हती, तर प्रिन्सिपली त्यांना एखादी गोष्ट पटत नसेल तर ती अख्ख्या महाराष्ट्रात करायला पाहिजे होतं. नाशिकमध्ये त्यांना मनसे काँग्रेस बरोबर चालली, पुण्यामध्ये त्यांना काँग्रेस बरोबर चालते, बाकीच्या शहरामध्ये काँग्रेस बरोबर युती चालते. फक्त मुंबईतच का चालत नाही याचं उत्तर देखील आम्ही शोधतोय. पण काँग्रेस जर स्वबळावर वेगळी लढत असेल तर तुमची एक जी काही ठराविक वोट बँक आहे, जी काँग्रेस शिवसेनेची अशी मिळून वोट बँक आहे, ती वोट बँक डिवाइड होईल असं नाही वाटत? त्याचा फटका काही पॉकेट्समध्ये बसेल असं नाही वाटत? काही प्रमाणात त्याचा फटका पडेल. आता निवडणुकीमध्ये बघा सगळ्या प्रकारची शस्त्र चालतात. कुठलं शस्त्र वार करून जाणार आहे हे निवडणुकीच्या अगोदर सांगू शकत नाही. खरंय. आता निवडणुका आपण कितीही म्हटलं की या मुद्द्यावर लढणार, त्या मुद्द्यावर लढणार, हे विषय प्रचारात, ते विषय प्रचारात, पण अगदी सरतेशेवटी हा सगळा आकड्यांचा खेळ असतो. ज्याच्याकडे आकडे त्याच्याकडे सत्ता. आत्ता तुमच्या पक्षामध्ये हा आकड्यांचा खेळ तुम्ही कसा बघताय? किती आकडा तुम्ही म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष
किती आकडा गाठू शकेल या निवडणुकीमध्ये असा तुमचा अंदाज सांगतोय? मी कधीच आकड्याचा खेळ करत नाही. मी एवढंच सांगू इच्छितो की शिवसेनेचा महापौर मुंबई महानगरपालिकेत बसेल. त्याच्यासाठी लागणारे आकडे जे काय लागतात ते सगळे शिवसेना मिळवेल. अनिल परबजी, खूप खूप धन्यवाद. तुम्ही सगळ्या प्रश्नांना सडेतोड उत्तरं दिली आणि तुम्हाला शुभेच्छा या निवडणुकीसाठी. प्रचाराचे दिवस आहेत, त्यातून आपण एवढा वेळ काढला त्यासाठी खूप आभार.